जय महाकाल मित्रांनो, मग बाकी कसे आहे तुम्ही सर्वजण? मजेत ना? मस्त निघालं सकाळी सकाळी. आज आपल्याला बरंचसं मेंटेनन्स वगैरे होता. मस्त आपला भाऊ बिव आला आणि अजून एक डोमच्या धरलेला होता नाही का. आपण गाडीत बसले होता, घरापासूनच धरला होता आणि निघालो मग कंपनीत जाण्यासाठी. त्याच्यात आलं आपल्याला ट्रान्सपोर्टवाल्यांचा फोन नाही का, म्हणे सर म्हणे तुमचं मटेरियल आलं. म्हटलं ठीक आहे. आपण काय माणसांना सोडून दिलं आणि आलो ऑफिसला. सगळं मटेरियल वगैरे अनलोड वगैरे करून घेतलं आणि निघालो. म्हटलं चला आता लवकरात लवकर आपल्याला कंपनीमध्ये जावं लागेल नाही का, कारण तिथलं मेंटेनन्स वगैरे करायचं आहे. पोरांना पण थोडी मदत बिदत झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? आणि त्या कंपनीचा मेंटेनन्स वगैरे केला आणि निघालो सातपूरला जाण्यासाठी नाही का. सातपूरला पोहोचल्यानंतर काय तिथला मेंटेनन्स वगैरे आवरला ना. आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे भेटले तिथून MT वाले, ते घेतले. फायर एक्सटिंग्विशर वगैरे घेतले आणि निघालो. गाडीत बसलो. म्हटलं चला आता जाऊ पटापट, लय जोऱ्यावर भूक लागली आहे नाही का. मग मस्त तुमच्या भावानी वावरमध्ये पावर बघितलं, पावडे बिवडे घेतले आणि असे रट्टे दिले, असे धनकावले निबार. नादच नाही करायचं, डायरेक्ट पावडे बिवडे खाऊन निघालो. म्हटलं चला आता लवकरात पोहोचावं लागेल कंपनीत. काय वाटतं मित्रांनो? कंपनीत पोहोचलो. तिथला पण मेंटेनन्स वगैरे केला. भावांना वातावरण एक नंबर होतं बरं का. तिथला नाद नाही करायचा. म्हटलं चला आता लवकरात लवकर जायचं आपल्याला ऑफिसला नाही का, कारण जे सकाळी फायर एक्सटिंग्विशर वगैरे आले होते त्यांची अनबॉक्सिंग करायची होती आपल्याला. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? बरोबर आहे का नाही? कारण आपल्याला डिलेवरी वगैरे पण होती नाही का दुसऱ्या दिवशी लगेच. आणि काही CO2 वगैरे बाकी होते. म्हटलं ते राहू द्या आता उद्या करू नाही का. कारण मित्रांनो एवढा जाम झालेलं होतं, प्रमाणाच्या बाहेर निघालो घरच्या प्रवासाला आणि फायनली आपण पोचलो आपल्या घरी नाही का भावनो. जे